रामकृष्ण हरी. सर्वांना महाशिवरात्रीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. शिवाची उपासना करणारे भस्माचे 3 पट्टे कपाळावर आडवे लावतात. ते 3 पट्टे ज्ञान, पावित्र्य आणि उपासना यांचे प्रतीक आहे. तसेच यांना शिवाचे 3 डोळे असेही संबोधले जाते. रुद्राक्षांची माळ गळ्यात घालणे. शिवपूजा करताना गळ्यात रुद्राक्षांची माळ अवश्य घालावी. अक्ष या 2 शब्दांपासून रुद्राक्ष हा शब्द निर्माण झाला आहे. अक्ष म्हणजे जो सर्व पाहू शकतो आणि करू शकतो, त्याला रुद्राक्ष म्हणतात. अक्ष म्हणजे आस, डोळा एकाच अक्षाभोवती फिरतो म्हणून त्यालाही अक्ष म्हणतात. रुद्राक्ष विश्वातील देवांच्या प्रकाश लहरींचे मानवाच्या शरीरातील नादलहरींत आणि नादलहरींचे प्रकाश लहरींमध्ये रूपांतर करतो. यामुळे देवांच्या लहरी मानव ग्रहण करू शकतो आणि मानवाच्या विचारांचे देवाच्या भाषेत रूपांतर होते. म्हणजे रुद्राक्ष एखाद्या दुभाषकाप्रमाणे काम करतो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल